अरे मम्मी पप्पा तर येतीलच, पण नाही नाही, तुम्ही दोघही जण या. बरं बा. पाहतो ना. मग काय कसं मम्मी पप्पा दिलं असतं पाठवून. म्हणशील तर येईल देतो पाठवून. हा, येईन. आता रश्मीचं कसं, रश्मीचं जमणार नाही, तिला कसं लहान लेकराला घेऊन काही पाठवणार नाही. आहे ना मोहिनी? फालतू लेकराचं कसं, लहान लेकरू आहे. नाही, रश्मीले नाही पाठवणार, म्हणजे आणणारच नाही. लहान आहे ना रावी अजून, किती की म्हटलं ताई तरी लग्नात म्हणजे हे होतेच. हो नाही बरोबर आहे, लग्न घरी कसं किती की म्हटलं ना तरी बाई एवढी काळजी नाही घेतल्या जात. नाही, तुम्ही जे ना, आनंदा खुशी, तुम्ही तुम्ही दोघंही या ना, येजो ना रे दादा. हा? बरं पाहतो ना. बरं का होते तुला घरच्या ऐराचं कसं मग घेऊन घे ना मग, आता अति आहेस तर. हा, तुला पसंतीनं लेकरायचे पाहुणीचे तुझे कपडे, तुझ्या नंदाचे ते सगळे कपडे घेऊन घे ना. त्या ननदले नंदायले कपडे करा लागतील ना. हो. आता हेर तर करावंच लागते ना मग. असं करतो ना रे, आता उन्हाळ्यात कपडे घेते की ना आम्हाला, मग हे राहू देतो ना तीच, हे नाही नेत ना, हेच लग्नात आणजो ना हेर चढवतो. कायले आता आताच्या आता 2-2 खेप घ्या लागते. नाही होत आहे, काही बोलता का, एवढं काय आहे. हे उन्हाळ्यातले उन्हाळ्याचे कपडे, लग्नाचा आहेर वेगळा. हा वाटलं तर घेऊन ठेवा नाही का पण तुम्ही तुमच्या पसंतीनं, पण आताचे कपडे आताच नाही जा. लेकरेले काय म्हणतात, कपडे घेतले न कपडे न्या लागत नाहीत सोबत. लेकरायला हरीच राहते गावाला जाताना नवीन कपडे घालायचा. तेलेच काय आहे, आता तर अजून महिनाभरात तुम्हाला, महिनाभरही नाही राहिलं ना, तर का 15-20 दिवस तर लग्न राहिलं. आणाच लागते ना आहेर, म्हणून म्हटलं. आता कसं किती काही घालून दिले तर काय त्याच्या आबाजीच पाहतील. लग्नात कसं सगळेजण पाहतात आहेर. हो, लग्नातही ऐर घेतो लेकरायले चांगले कपडे घेतो आणि आताही घ्या तुमचे. हा, मग असं करू, एक दिवस चालू जाऊ. आज चालता का संध्याकाळी? चला मग, आज मला टाइम आहे. चला मग आज घेऊन येऊ. हा, हे पाय काय कपडे लेकरायचे. मग असं कर, आता पाहुण्याचा ड्रेस आता काही घेऊ नको. ऐराले ड्रेस घ्याच लागते. हा, मग ऐराले पाहुण्याला ड्रेस, चाली साडी, लेकरायचे कपडे आणि तुझ्या ननदचे नंदायाचे त्याचा आहेर, ते असं अलग अलग घेऊनच ठेव तू. म्हणजे तुझ्या पसंतीनं बरं. हा, मग आम्ही कसं आणू, तुला पसंत पडणार नाही. ते तू आहेस तर तुझ्या पसंतीने घेऊन घे. मग लग्नाच्या दिवशी आम्ही येऊ दोघ जण का मम्मी पप्पा येऊ, कोणी येईन हेर चढून देईन. बरं चालते ना. पण ये जा ना म्हटलं. हे बाय श्याम, तुला नाही झालं तर वहिनीला तरी पाठवजो. मम्मी पप्पा सोबत ये जा ना वहिनी. आता आनंदा खुशी थोडेसे मोठे झाले थोडस. तर ये जा ना, तिथं काही नाही, माझी सासू आहे, वागवते लेकरायले. एका पण 1 दिवस थांबा, 2 दिवस थांबा, चालले या, जास्त नाही थांबा ना. ते कसं गावाकडे लग्न आहे त्याच्यानं मीच नाही म्हणून राहील जास्त. गावाकडे किती म्हटलं ना तर लाईन जाते, एवढी सोय नसते. नाही तसं काही नाही ताई, आपलं काय एवढं का, आपण काय लय काय ह्या का आपल्याला लाईन जायची सवय नाही. गावाचं काय, आपण काय गावातलंच हाव. आपल्याला काय गावाची काय ओळख नाही काय, गावातच जन्माला आलो ना. याचं काही नाही, येतो ना मी, याचं काही नाही, येतो ना मी. नाही नाही, लेकराईसाठी म्हणून राहिली, आता लेक गावात कसं लाईन जात राहते, आणि उन्हाळा टाइम आहे, गरमी होते म्हणून जसं. पण 1 दिवस थांबलाय की कसं बरं वाटते. हा, नानमुगच्या दिवशी या, लग्नाच्या दिवशी लग्न लागलं, जेवण खावणं केले की निघून आहे का परी मग. बरं चालते ना. आहो, मग असं करतोय बा, तुमचं नाही झालं ना तर मग मी मम्मी पप्पा पोरं आम्ही चाललो जाऊ. हे मंदा येते का, तिला येशील ना पत्रिका? पत्रिका तर आहेच रे, पत्रिका आहे, पण ती इतके दिवस थांबते थोडी. ते काय चालली जाईल, येणं नाही होईल म्हणे. पत्रिका तर दिलीच ना, मग काय तर. ते फाईल घेतली का मग तिची? सांग जो बरं, रातभरापासून म्हणा लय घसा खरखर करून राहिला म्हणून तिचा, कप झाल्या आणि वाटते म्हणा. डॉक्टरला बरोबर सांगजो. आणि अंगावर घ्या ना तिचे, अंगावर घ्या. गोदडी नाही घेतली का तिची? मम्मी पॅड लावलं ना अंगावर, ती घेते ना, ते तिचा टावेल आहे ना तो देऊन द्या. अहो माय, तिला साजरं झाकून झुकून ने. ऊन किती हाय. मी येऊ का नाही तर संग? मी येतो संग, थांब, तिला घेता येते बराबर. तू काही घेत नाहीस तिला बराबर. ते डरेस आणि तो त्याला ताल काय माय. ती पोरगी कशी घेतली, थांब मी येतो संग. मम्मी राहू दे ना, आम्ही जातो न येतो. आता काय एवढं आहे का ते, सर्दीच सांगायचं आहे ना की बस. ते मला वाटते तिला थोडं यानं झालं असेल काय, हिनं काही खाल्लं गेलं अशी नसं काही. रश्मी, काय खाल्लं होतं का? नाही मम्मी, बघितलं ना मी काही खात नाही ना बरं. नाही रे बाबू, काही खात घेत नाही, पत करू राहिले ते. पण ते आता कसं तिच्या आईच्या घरचं पाणी तर तू ती आली, अच्च पाणी पाण्यात बदल होते. ते तुले नाही जाणवत, लेकराला जाणवत असते ते. लेकराला बरोबर ते फरक हे होते. मग मा का म्हटलं मी येतो संग. हा, अगं मम्मी, मुलीला दवाखान्यात नेणं हा फक्त बहाणा आहे.
त्या दोघांना फिरायला जायचं असेल. बोलल्या का मंदाबाई? मंदा, तुला चांगलं समजतच नाही का हो? मग पोरीला दवाखान्यात घेऊन चाललो ना मी, हिंडायला चाललो का? मग बायकोला घेऊन पिक्चरला चाललो काय? आणि पिक्चरला जायचं असलं, मला फिरायला जायचं असलं तर मी नाटक करून काय देणार? सरळच जाईन ना की चाललो आम्ही फिरायला म्हणून. असेच नाटकं करत असतं वाटते तू घरी. तुझ्या घरी असेच तुम्ही नाटकं करू करू बाहेर जाता का? खोटं बोलू बोलू. आम्ही नाही जात भाऊ. आम्हाला जे जायचं आहे ना तिथं आम्ही स्पष्ट करून सांगून जातो की आम्ही जेवायला चाललो, आम्ही फिरायला चाललो, आम्ही पिक्चरला चाललो, आम्ही कुठेही चाललो, आम्ही घरी सांगून जातो. तुमच्या घरी हे पद्धत आहे वाटते की घरातल्या लोकांना खोटं बोलून चाललं जायचं. म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? आम्ही नाही करत असं कधी. आम्हाला विचारायला आहेच कोण? बस ना माय मुकी. तुला कोणी बोलावलं आलतं का? हा, तो तुला माहित नाही का रातभर ती रवी रडत नेली. हा, तिच्या घसात कप झाला. हा, सर्दी झाली, लेकराले नाक गळून राहिलं, दवाखान्यात नेऊन राहिला तो. म्हणतातच काय शिल्लक बोला लागते. मग तुला का नाही येऊ देऊन राहिल्या सोबत? गाडीत का जागा नाही आहे का? मम्मी, तू साधीच्या साधीच राहणार. तुला समजतही नाही तुझं मुलगा आणि सुना तुला कसे बोटावर फिरवतात ते. ओ मंदा, शिल्लकचे कान नको भरू द्या मम्मीचे. काय? आम्ही नाही फिरवत गिरवत बोटावर, तू फिरवत असशील तुझ्या सासऱ्याला बोट्यावर. मुकार आहे ना बापा रवी. तू तर निरा बाईसारखा शब्दाला शब्द द्याच लागते तुले. जाय. अरे बाय रश्मी, बाईले बरोबर झाकून देजो. बरं आहे गाडीत एसी गिशी लावू नको. लेकराला ऊन गिन लागीन. बाहेर आहे ऊन. ते एसी गिशी नका लावू. ते काचगीचं बंदच ठेवा. गरमा झाला तर चालते, जरसा काही होत नाही. नाही तर मी तर म्हणतो थांबा ना, संध्याकाळचेच जा नाही तो. हा, संध्याकाळचं जसं डॉक्टर राहीन ना रे. काय रवी, डॉक्टर राहीन ना संध्याकाळी? हो डॉक्टर असते रात्री, पण मला वेळ नाहीये रात्री. मम्मी, आम्ही जाऊन येतो. काही नाही होत, व्यवस्थित जातो येतो. काही नाही, पटकन डॉक्टर नंबर तर लावलेलाच आहे. हा, नंबर लागला, चेकअप झालं की काय तो दिन एखादा काही 2 ड्रॉप देईल आणि बस वापस. लगेच येतो आम्ही 2 तासात वापस. हा, तेच म्हणला. कसं बाई, उन्हाचं हिंडू नको कुठे आणि जाऊ नको कुठे. हा, आणि हे बाय बरोबर हे ग दवाखान्यात बाईले झाकून ठेवा. बाकीचे पेशंट राहतात, फालतू इन्फेक्शन होते मग लेकराले. चालू इन्फेक्शन अतिच होऊन जाईल नाही तर. चल मम्मी, चल येतो. पाहिलं की लढलेली लागली लेकरू का तसं पहिलं का होती रे. कुठे चालली? मी येऊ का सगळं येतं पोरगी राहणार नाही का? चल मम्मी, चल ये ना. रश्मी, ते तिचं घरी मनच नाही लागीन, आपण येलो. चालू मम्मी. या मम्मी, चला मग जाऊ. हा थांब, चल. मै चप्पलचं काही गरज नाही. गाडीतच जा लागते, गाडीतच या लागते. पोरीले लढून टाकशील तू, बरोबर घेशील नाही, काही नाही, झटके बसतात रस्त्यानं. मोहिनी, मी जातो यायच्या संग. हा, मम्मी चप्पल तर न्या. काही गरज नाही. गाडीतच बसून, गाडीतलं उतरलं दवाखान्यात आणि गाडीतच बसून घरी येणं. काले चप्पल आणि गिप्पल ताल करा लागते. तर तिकडे मला नाही पाहिजे. पाहिजे घरी पाहिजे. मी येतच बातच. लेकरायले पाहिजे. सुनंदाले उठव, मग ते तुला सोबती होते. हो, मी करते सगळं, तुम्ही नका टेन्शन घेऊ. रश्मी, गेट नाही लागलं आणि ते गेट लावणं बरोबर. मम्मी, तू पदार घ्या अंदर. मम्मी इकडे सरक. रश्मी ते गेटला. हो, लाव माय बाई. हो, लावलं रे बापा, लावलं. माझं ध्यान नव्हतं. का वहिनी, कुठं गेले हे? काही नाही, ते रावीला सर्दी झाली ना, तिचा घसा जरा बस वाटूरायला, खरखरी करते. तिला थोडा कफ झाल्यासारखं वाटून राहिलं, म्हणून दवाखान्यात नेला तिला. हो, मी तर कालच म्हटलं मम्मीला, म्हटलं हिला सर्दी खूप झाली. ते पाण्यात बदल पडला रश्मीचा. आता तिचं माहेरातलं पाणी, इकडचं पाणी, थोडं फरक पडतेच लेकराला. तसं वातावरणात फरक पडला की लेकराला जाणवते ना. हा, ते असू शकते. पण ते कसं लवकर दाखवून दिलेलं बरं. नाही तर फार मग लेकराला त्रास होते उगाच. हो, नाही, बरं केलं. मग मम्मी गेली का सोबत? हो, मम्मी गेल्या बाई सोबत. काही नाही झालं. इथे आल्या तेव्हापासून एसी इथंच आहे. बाईसाहेबा, तिच्या वडिलांच्या घरी थोडी एसी आहे. इथं मग एसीत फरक नाही पडत का? लेकरालाही सहन नाही होत ना. आता ती जन्माला आली तिथं तिच्या आबाजींच्या घरी कुठे एसी होता? इथं आली तेव्हापासून तर रश्मीला तर थोड्या वेळी एसीच्या बाजूला होता नाही येत. हा, असू शकते, एसीचाही फरक असू शकते. तसे वातावरणातही मंदा फरक होते ना. आता लेकरायचं आपण पाहत नाही का? आपले लेकरं लहान नव्हते का? लहान लेकराचं लवकरच बिमार पडतात. थोडे मोठे झाले की मग बरोबर जमते त्यांचं. हा, मग आपणही जपायला पाहिजे ना. या रश्मीला काय आहे? रश्मीला तर इथे तर सगळंच पाहिजे. तिकडे बरंच जमलं सगळं बिना एसीचं. इथे तर तिला थोड्या वेळासाठी एसी नाही चालत. बंद झाला तरी बापरे. त्या दिवशी तर एसी बंद झाला तर रवी हवा घालून राहिला होता.
म्हटलं फार चांगलं, घाल बापा. मग म्हणे मग पोरीले घालून राहिलो. म्हटलं घाल ना बापा, पोरीले घाल का बायकोले घाल, मी कुठं काय म्हणून राहिली. तसे आपले भाऊ खूपच मॉडर्न आहेत. नाही, बायकांची खूपच काळजी करतात ना. मी कपडे काढून आणतो वरचे. बघ ना बघ ना कशी गेली. मंदा, तू इथं कशासाठी आली? कशासाठी आली म्हणजे? नाही, माहेरात आपण कशासाठी येतो? की 4 दिवस डोकं शांत राहिलं पाहिजे. आनंद, प्रेम, आपलेपणा, आपले लोक असतात हे सगळे. आ? यासाठी येत असतो ना आपण माहेरात. हे कचकच चिकचिक चिकचिक हे तर सासरी चालूच असते. तेच येऊन माहेरातही करायची का? मंदा, थोडा स्वभाव बदलल ना. का मुगास त्या रश्मीच्या आणि त्या मोहिनी त्या बहिणीच्या नादी लागत राहतं. त्या माणुसकी धरून राहिला तितक्या दिवस राहू दे. एखाद दिवशी उतरून देते मग बस. त्या ठेवतात ना ननद सामान, मग तेवढा घेणं. अति कशाला हे करून राहिली आणि कशाला का त्यांच्या ह्याच्यात बोला लागते नेहमी. तुला काय करावं लागते? तू रवी बायकोले हवा घालो का तिच्या पोरीले घालो का स्वतःले घालो? आपल्याला काही घेणं आहे काय? आलो मस्त 8-10 दिवस राहायचं, मस्त प्रेमानं. ते नाही बसले त्याच्यात काळ्या करणं. तुलाच येते बाई. मग तो रवी बोलते आणि मग बसत तोंडीचकून. त्याला जरा सांगा लागते, जास्त तोंड चाटून राहिला तो. सुनंदाताई, चहा ठेवू का? चहा घेता ना? राहू द्या हो वहिनी, मग नंतर करू. ही यांना येऊ द्या ना, मग आले की सर्वजण मग करता येते एकत्र. 2-2 वेळा चहा करा, 2-2 वेळा भांडे घासा. राहू द्या, येऊ द्या आता यांना. मग काय होऊन राहिलं का? 2-2 वेळा भांडे म्हणजे का का एवढे काय काय का वहिनी का आपल्या का ड्युटीवर जात असतात का? वहिनीला वेळ नाहीये, तेच तर काम आहे. चहा करणे, भांडे घासणे, स्वयंपाक करणे, भांडे घासणे, ते पण त्यांना करू नाही देत काय? करा वहिनी, करा करा. तुमचा कुठे ड्युटीचा टाइम होऊन राहिला? ऑफिसला जायचं आहे का तुम्हाला? वेळ नाहीये. करा चहा आणि त्यांचा नंतर कर जा मग. मुन्ना, कशी आहेस तू? त्या वहिनी नाही म्हटलं का? फारच शिल्लक बोलतो तू जास्तीची. नाही हो सुनंदाताई, बरोबर आहे मंदाताईचं. आपल्याला काय ड्युटीवर थोडी जावं लागते, दिवसभर तेवढंच काम आहे. खाणे आणि भांडे घासणे. या मस्त चहा ठेवतो आपल्याला. लेकराची लय शांतता आहे हो, कुठे गेले? वहिनी वर वर आहेत पोरं. पप्पा आहेत, पप्पांजवळ आहेत, सगळे जण आहेत तिथं. तुमची आहेत 2 चिल्ले बिल्ले तिथंच आहेत. द्या वहिनी, मी ठेवते चहा. ही आमची चोंबडी चालली पुढे 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 करायला. करू दे ना, करीन तर काय 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 उपकार करते का? 1 कप चहा करायला काय दिले? राहू द्या वहिनी, 2-2 वेळा कशाला करता? नाही फुकट खा मग इथं. पाणी द्या हो मामीजी. हो देते ना. आले काय? मला वाटलं बाई लय उशीर होईल तुम्हाला. बातच घेतले वाटते मग कपडे गिपडे, बातच झाला नाही. हो, काय एकाच दुकानात गेलो आणि घेऊन घेतले. आणि कुठं का आमच्या भावायला का असा वेळ आहे का बहिणीला कुठं फिरायला? आता आणलं तर काय आईस्क्रीम खायला नेतील का काही का काही. प्यायला भर पाणी नाही दिलं, 1 बिस्लेरीची बॉटल नाही घेतली, म्हटलं शाम नाही. असा आहे तुमचा जावाई. आता नाही बाई. बाई पाणी पाहिजे ना, पाणी देतो ना. माठातलं देऊ का फिरतातलं देऊ? नाही राहू द्या, राहू द्या. मी आता हातपाय धुते, फ्रेश होते, नंतर घेते मग मी. राहू द्या. आई घे ना, दे नको लागू. आम्हाला मी काल ना दिला गो माय बाई. त्याच बाई आल्या, मला म्हणतात पाणी द्या. मग मी इतकं म्हणलं बाई, म्हटलं बातच आला म्हणलं. मला असं वाटलं उशीर आता, इकडे लेकराचे कपडे, त्या दोघीचे कपडे, मी म्हणलं उशीर होईल त्याच्यात असं म्हटलं बाई. बाकी तर काही नाही म्हटलं माय बाई. कपडे आणले नाहीत का? आणले तरी फुगाफुगीचं कामच असते तिचं, धंदाच काय दिले दुसरा. तेवढं करणार नाही का ती फुगणं? आणले ना कपडे सगळे आणले, तरी पण काऊन काय मी फुगेले नाही. जाऊ दे तिकडे, जाय तू जाय, बसून राह. खुशीचे हातपाय धुवून दे बरं. कशी झाली ती? कुठं नाही गेली खेळायला काय माहिती? पूर्ण माती हे करून आलं. ड्रेस तिचा भरलेला आहे का पडली का काय पाय बरं. आता बाई बाई, मग त्या कोणी पाहिलं? बाई लेकरं घेऊन राहिली ती, दारात होती लेकरं. पडली गिल्लीशीन पोरगी, लेकराला काय समजते? सांग बाई, मला सांगायला आले तुला काय होते बदल्याले? हातपाय धुवून दे तिचे चांगले. आता बरं वाटून राहिलं वहिनी. बाई ते तुमची साडी किती भारी आहे. फालतू घातली असं वाटे मला, खरं सांगतो. काऊन हो ताई? पण चांगली दिसत जाय तुम्हाला. हो चांगली दिसत होती, पण गरमी किती गरमी होत जायते ना. ते कशी जाड आहे ना ते, म्हणजे गरमी तसंच कचकच वाटते.
असं वाटे बाई कधी जातो मी घरी आणि कधी काढून टाकतो. आणि ते ब्लाऊज इतकं फिट झालं हो मला. तुम्हाला म्हणू की नाही मी एवढं एवढं मशीन मारू नका म्हणून. तुम्ही तर बसल्या मशीन मारत. तुम्हाला तर वाटलं तुम्ही लयच रोळा का हा? मग रोळा मी. आता जराशी सुधरत आली. नाही हो अशाच राहा मस्त सुधराच लागते. रोड रोड काही एवढं चांगला नाही दिसत. सुनंदा ताई मी खूप रोड दिसते का? नाही हो वहिनी, रोड बीड नाही दिसत. असेच पाहिजे. मस्त आहे तुम्ही शेप मध्ये आहे. नाही रोडही नाही आणि जाडही नाही. मस्त आहे शेप मध्ये आहे. मला थोडस जरा सुटल्यासारखं वाटून राहिलं. सुनंदा ताई पाणी देऊ का तुम्हाला? नाही काहीच नको मी पेली वहिनी पाणी वगैरे पेली मी. काय केलं तुम्ही स्वयंपाकाचं झालं का? नाही तर चला ना द्या माझा जो काय करायचंय. काय भाजी काय करून राहिल्या? काहीच नाही करला का? सगळं झालंय झालाय स्वयंपाक. तुमचीच वाट होती. आता जेवणच करू. म्हटलं काय तुम्ही काय खाऊन येता कस काय आहे म्हटलं. एवढं कोणतं आमचं नशीब. एवढं कोणतं आमच्या भावाचं प्रेम उतू चाललं की बहिणीला नेलं आणि तो हॉटेलमध्ये जेवायला नेईन. त्याला तर असं वाटे की काय कधी कधी घरी नेऊन टाकतो येईल कधी कधी नाही. एवढी घाई झाली त्याले. एक पाण्याची बॉटल नाही दिली म्हटलं त्याने घेऊन. कधी रस नाही दिला काय आईस्क्रीम नाही दिली काय लस्सी नाही दिली. जेवण तर दूरच दूर. मग तुम्ही का नाही म्हटलं? तुमचे भाऊन तुम्हीच तर होते बाप्पा सोबत. आ नाही तर म्हटलं मस्त बहीण भाऊ जेवण करून येतात की काय. आमचा भाऊ की आता आमचा नाही राहिला. तो झाला तुमचा. तुम्ही जाता बाहेर तर असंच आणते का तुम्हाला तो वापस हा? खाऊ पिऊ घालत असेल ना काही चांगलं मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये नेत असेल. आम्हाला विचार ना. विचारलं तरी का? असं नाही की लेकरासाठी काही घेऊ का काही. अगं मंदा त्याला फोनवर फोन येत होते. ते काहीतरी कोणाचं तरी काय फाईल द्यायची होती का काहीतरी. त्याला एवढे फोन तर म्हणून आम्ही खरं तर घाईत आलो. नाही तर एवढं घाई करायचं काय काम. पण त्याला फोन चालू होते ना. हो ते आल्या आल्या गेलेत. फाईल नेली त्यांनी कुठली. हो तिथेच त्याला फोनच चालू होते ते पाहिजे होते. त्यानं रवीलाही फोन लावला मग रवीचं काय घरी नव्हता आणि काय. तो म्हणे नाही तर मग रवीला पाठवतो म्हणे ते घेऊन फाईल घेऊन जसं कुठं जायचं होतं तर. हा एका क्लायंटचं काम होतं त्यांचं. गेले ना ते गाडीतल्या गाडीतच मला त्यांनी फाईल मागितली. आमच्या वेळेस बरेच त्यांना काम सुचतात. नाही तेव्हा काम बिमा काही नसतात मस्त हिंडतात बायकोले घेऊन. वाडा काय केलाय स्वयंपाक? का तुम्ही पण नाही केलाय काही? द्या काही जेवायला भूक लागली आम्हाला. हो म्हणतात स्वयंपाक झालेला आहे. बसा सर्वांसोबत जेवता काय आता जेवता तुम्ही? सर्वांसोबत तर का मी काही नाही का? द्या मला वाढून मी जेवून घेते. तुमचं तुम्ही जेवत बसा मग कधी. इथेच आण जा. टीव्ही पाहते मी. बरं सुंदर तुम्ही जेवता का थांबता? नाही वहिनी आपण सोबतच जेवू ना. थांबा मी तिचं ताट वाढून नेतो. तुम्ही करा दुसरं तुमचं काही काम असेल तर. नाही नाही आणते ना मी. बसा जा. काम काय झालं आता कामाचं काय. मग मी रावीची भेट घेऊन येते हा. झोपली का ते? आता बरं वाटते तिले? आम्ही गेल्यावर रडली का? नाही रडली नाही. झोपलीच होती ते तुम्ही गेले ना तर झोपली. आता उठली आहे मला वाटते आवाज येत जाय मला. हो का मी तीच भेट घेऊन येतो मग. ती सर्दीच्या ना चिडचिड करत जाय. का म्हणता अति बशासारखी बसली त्या वहिनीला म्हणतात ताट वाढून आण. ते तुला लाशरम आहे का जरशी हा? अन्नम कडनं ताट वाढून तलन जेवत बस. म्हणजे आणलं त्या वहिनीनं तर काय काय त्याच्या हात झिंजतात काय हा? तिनं म्हटलं का नाही म्हटलं का? वहिनीनं म्हटलं का नाही आणत? सांग मला फक्त तू. अन्याय माया मंदाची. आणते हो मंदाताई. सुनंदाताई राहू द्या. आणते मी त्यांना ताट वाढून. काय मंदा गरज आहे बाबा तुलाच पटवून राहिलाय. एवढा बाश्यपणा चांगला नाही बरं. हा आईला वेगळं आहे. आईला म्हटलं आई ताट वाढून दे तो भाग वेगळा असते. ते वहिनी आहे ना. जरा नाते जपणं जरा पाय ना जरा वहिनी की आज ताट वाढून देईन मम्मी पप्पा आहे म्हणून. उद्या चहाही नाही पाजणार ना नखातून उतरशील तर.